या लोकांमुळे गेली गाईज मेट्रो, काय करायचं आता. असं वाटतंय फुल भाई फॉरेन मध्ये आले, लंडन विंडनची फील येते फुल. हे एक एलिव्हेटर आहे गाईज आणि हे एक दुसरं एलिव्हेटर आहे. पण आमची मावशी इतकी टॅलेंटेड आहे की ती जिन्याने येते. चला आता तर मावशीला नेणंच आहे. चला चला चला. तर मित्रांनो आता आपला पुण्यामध्ये आहे तिसरा दिवस आणि तिसरा दिवस आहे तर आपल्याला आपला ऋषीदादा तो घेऊन चाललाय मस्त फिरायला. आपली फॅमिली पण जाते सगळी, तर मस्त जाऊया फिरूया. एक नंबर असं तुळशीबाग वगैरे फिरू मस्त आणि बघू कसं आहे ते काय आहे. आणि एक दोन स्ट्रीट फूड पण जमलं तर खाऊ. चला जाऊया. यो तर मित्रांनो आता आपण आलो आहोत शनिवार वाड्याच्या इथे. तर बघूया आतून कसा आहे तो. हे बघा इथे मूर्ती पण आहे आणि हा शनिवार वाडा. इकडे मूर्ती बघा श्रीमंत बाजीराव पेशवा. मस्त झेंडा पण फडकतोय आपला. छान असा परिसर आहे. तर मित्रांनो आता आपण तिकीट कन्फर्म करून इथून आत आलोय आणि तिकीटची खूप मोठी झंझट आहे, ते नंतर कधीतरी सांगू. पण आता असा आहे आतून आपला शनिवार वाडा. खूप छान असा मेंटेन केलाय. तर मित्रांनो हा जो शनिवार वाडा आहे तो आता मेंटेन केलाय, नाहीतर हा शनिवार वाडा 7 मजलीचा होता. तर इंग्रजांनी येऊन त्याला जाळला होता आणि जवळजवळ 40 दिवस इथली आग विझली नव्हती, एवढा डेंजर जाळला होता. फॅमिली ट्री पेशव्यांची, तर असं ही फॅमिली ट्री आहे पेशव्यांची. हा शनिवार वाडा भेट दिला होता शाहू महाराजांनी पेशव्यांना, बाजीराव पेशव्यांना, पहिले बाजीराव पेशव्यांना हा भेट दिला होता शाहू महाराजांनी. गादी होती इथे, गादी छत्रपती आणि पेशव्यांची गादी. या एरियात आहे हजारी कारंजे. किती मस्त सुंदर कलाकृती. तेव्हाचीच आहे, हे आता म्हणजे नवीन बनवलंय असं नाही, हे तेव्हाच आहे. हे अख्खं तेव्हाच बांधकाम आहे पेशवे काळी. हे काय आहे? बंद केले आतमध्ये आहे पण काहीतरी. इथं पण आहे काय? अच्छा इथं इकडनं रोड आहे असा, इकडच्या साईड हा रोड इकडच आहे, एवढाच आहे. इथं अटॅच नाही होत तो. खतरनाक कामगिरी. ह्या पण पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. हे चांगलं आहे. ते पहिले आंघोळीला यायचे सगळे, जबरदस्त आहे. अच्छा ही नारायण दरवाजाची पाठी आहे. काका मला वाचा असं म्हणतात की इथं अजून पण ते आवाज येतात, असं इथं लिहिलंय की. अशी खूप खतरनाक स्टोरी होती. काका मला वाचा, कधी टाइम भेटला तर सांगन. इथे जाऊया आपण खाली. हे गाईस तेव्हाच्याच काळातलं बांधकाम आहे. हे असं नाही की हे डागडुजी केले, पण हे तेव्हाच्याच काळातलं बांधकाम आहे, फक्त मेंटेन ठेवलंय त्याला आता सध्यासाठी. तर ह्या पायऱ्या आता आपण ज्या चढतोय ह्या पण तेव्हाच्याच पायऱ्या आहे. एक नंबर. नमस्कार. नमस्कार. कुठले तुम्ही? आम्ही मूळ मुंबईचे. हे बुरुज वाटतोय हा एक, गनिमांवरती नजर ठेवण्यासाठी, इथून हल्ला करण्यासाठी. पेशव्यांच्या काळात पण पुण्यावर चालून यायची हिंमत नाही केली. हा ते तर आहे म्हणा. त्यांनीच आजची पार नेला ना त्यांना, नंतर कोणी येऊ नाही शकला. ही भिंत आहे अशी, एवढी मस्त एकदम. सरळ चालत जाईल आणि त्या साईडला जो बुरुज आहे ना तिथनं एक व्ह्यू दिसेल. तर ह्या वाड्यापेक्षा एक जुना आहे, खूप जुना आहे, ते बघून पण छान वाटत. तर आता आपण त्या भिंतीच्या एकदम अपोजिट साईडला आलोय आणि इथे बघू शकता असा बुरुज आहे. चांगलाच मोठा आहे बुरुज हा.
त्याला बघूया इथनं ती गोष्ट दिसते का. धर कॅमेरा हा. लाल महाल आहे शिवाजी महाराजांच्या काळातला. तिथं पण जाणार आहे आम्ही थोड्या वेळाने. जरा अजून बघू इथे काय काय आपल्याला दिसतंय त्या काळातला, आणि नाही तर मग आपण पुढे पुढे जात जाऊ. चला. पेशवेकालीन मंदिर आहे हे मंदिर आहे इथे, गणपतीचं पेशवेकालीन मंदिर आहे हे. जाऊ तिकडे. आणि हा तो लाल महाल आहे. लाल महाल. माझा फोन इतका बेकार तापला आहे ना, पण तरी जिद्द सोडणार नाही. अख्खा शनिवार वाडा तुम्हाला दाखवूनच राहील. बघा फणस बघा त्यावर पण बघ. कशी मस्त आहेत. किती फणस आहेत हा, किती फणस आहेत. एक नंबर. चला आता खाली जाऊया. इथे काय जितकं पण तुम्हाला विटांचं काम दिसेल ते आता केलेलं आहे, आणि जितकं पण असं दगडांचं काम दिसेल ते तेव्हाच आहे. बघा हा आहे खिडकी दरवाजा. हा दरवाजा तुम्ही बघू शकता, हा तेव्हाचाच आहे. एवढी जाडी आहे या दरवाजाची, या बोटा एवढी, मोठ्या बोटा एवढी. इथं आपण परत वर जाऊया. खूप मोठा आहे असा शनिवार वाडा. कुठनं जातोय कुठनं येतोय काहीच नाही कळणार इथे. विचार करा, आत्ताच एवढा मोठा आहे, त्या काळी 7 मजल्याचा होता. तो किती खतरनाक वाडा असेल. तो पण एक बुरुज आहे, आणि या बुरुजामध्ये एक स्तंभ आहे मोठा. असं नका करू गाईस, ते वाय खूप चुकीचं आहे. आपले मॉन्युमेंट्स आपणच जपलं पाहिजे. हा आहे शनिवार वाड्याचा मेन गेट. इथून आम्ही एंट्री घेतली होती आतमध्ये, आणि मग अशी जे मी म्हणलं होतं वरती पण जायला रोड आहे तो हाच आहे. तर चला बघूया मेन गेटच्या वरती काय आहे. इथं एक बुरुज आहे बाहेरच्या परिसरावरती नजर ठेवण्यासाठी. अख्खा शनिवार वाडा इथून दिसतो. तुम्हाला बघून वाटत की हा दरवाजा आहे, पण हे ऍक्च्युली एक खिडकी आहे. What? आणि दरवाजा इकडे. बाकी असा आहे हा शनिवार वाडा. खूप मस्त आहे. मी तर हाच विचार करून दंग राहिलोय की त्या काळी 7 मजल्याचा होता, तर किती मोठा वाडा असेल. चला इथून आता आपण खाली जाऊया. तर मित्रांनो, आता आपला शनिवार वाडा फिरून झालेला आहे. आता जाऊया आपण लाल महाल बघायला की तो कसा आहे. A few inches later. तर मित्रांनो, हा बघा, हा तो लाल महाल आहे, आणि हे ते मंदिर आहे जे आपण वरतून बघितलं होतं त्या भिंतीवरून. श्रीमंत पेशवे गणेश मंदिर. गाढवाचा नांगर फिरवला होता ना पुण्यावरती हा निजामांनी. त्यानंतर मग शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला होता बघ. सोनेरी दिसतं बघ त्या नांगर. हा पवित्र केलं. इथनं शाहिस्ते खान पडला होता खाली. हा तो स्पॉट आहे जिथून शाहिस्ते खान खाली पडला होता. जेन्युअनली सांगतो गाईस, विश्वास बसत नाही, पण हीच ती जागा आहे जिथं हिस्ट्री घडली होती. एवढा खतरनाक अख्खी, म्हणजे हे भिंत तर तेव्हा काहीच नसेल, पण तरी एवढ्या हजारो लाखोंच्या सैन्यामधून घुसून इथं त्या काय शाहिस्ते खानात फोटो छाटली होती या खिडकीत. इथून त्यांनी उडी टाकली होती. 3 मजली लाल महाल आहे. जेन्युअनली विश्वास नाही बसत. चला जाऊया पुढे. तर मित्रांनो, आता आपण आलोय पुणे महामेट्रोच्या इथे. असा हा फुल एरिया आहे खतरनाक. एस्केलेटर वगैरे आहे इथे. एस्केलेटरच म्हणतात ना, ऍक्सिलेटर म्हणतात. हा ते माहिती आहे. एलिव्हेटर बोलतो. सॉरी गाईस, आमची इंग्लिश थोडी वाकडे तिकडे आहे. हा जो ब्रिज आहे जो मी बोललो होतो तुटल्यासारखा दिसतो, तो ऍक्च्युली बनवलाच आहे तसा. आपले जे संत होते त्यांच्याकडे जी विणा होती, त्या विणाच्या शेप मध्ये हा ब्रिज बनवलेला आहे, बघू शकता. आणि हे मेट्रो स्टेशन आहे, एकदम जबर.
असं वाटतंय फुल भाई फॉरेन मध्ये आले, लंडन विंडनची फील येते फुल. खूप छान वाटतं इथं ऍक्च्युली मध्ये. ऊन आहे पण आर्किटेक्चर खूप भारी आहे. इथं गाईज एक मेट्रो स्टेशन आहे आणि जस्ट इथं एक मेट्रो स्टेशन आहे फॉर नो रिझन. इथे एक झेड शेप मध्ये ब्रिज आहे, थांबा दाखवतो. हा याचं असं म्हणतायत की नावच आहे झेड ब्रिज. पुणेकरांना माहिती असतं. पुणेकरांना पुण्याच्या बाबत माहिती असणंच आहे ना. हे बघा इथे एक स्टेशन आहे मेट्रोचं. युनिट बघितलं, इथे एक स्टेशन, इथे एक स्टेशन, इथे एक स्टेशन. हा गाईज हा आहे जंगले महाराज रोड. हा तोच रोड आहे ज्याच्या रील येतात नाही का की हा रोड एकदम जबरदस्त आहे. 50 वर्षात या रोडवरती एकही खड्डा किंवा काय पॅच वगैरे दिसणार नाही तुम्हाला. कारण की या रोडची बांधकाम ज्या 2 माणसांनी केली होती, मी नाव नाही घेणार त्याचं, तुम्ही गुगल करा. पण हा खूप जबरदस्त रोड आहे. त्यांनी गॅरंटी दिली होती की 20 वर्षात काय होणार नाही, पण 50 वर्ष झाले त्या रोडला पण अजून एकही खड्डा नाहीये. त्यानंतर त्या माणसाला कुठल्याच रोडचं कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही. आता ते काय कारण आहे कशासाठी ते आम्हाला माहित नाही. इंडियामध्ये असंच होतं. दिस इज इंडिया गाईस. हा रोड तिथून चालू होतो आणि इथे एंड होतो. तर मित्रांनो आता सगळं फिरून आपलं झालेलं आहे. आता अजून फिरण्याची शक्ती नाही राहिली, त्यामुळं आता आपलं काहीतरी घेतोय, बघूया ते खाऊन कसं लागतंय आणि डायरेक्ट घरी जाऊया. कारण की आता मुंबईला निघायचं आपल्याला. व्हिडिओ काढायचे विसरलं गाईस, सॉरी. पण लास्ट बाईट उरला आहे. त्याला बोलतात मंचुरियन बर्गर. चांगला आहे. A few moments later. तर मित्रांनो आता घरी आलो, 5 मिनिटाची डुलकी घेतली आणि सगळे घरवाले आता परत फिरायला जायला तयार झाले. विचारायला बोलायचं घरातल्यांना. जेव्हा आम्ही Mic चालू बोललो केलं चला तरी. फिरायला तेव्हा कोण नाही आलं आणि जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा सगळे आले. तर काय बोलू, चला. बघा गाईज उंट, बघा गाईज उंट, हे बघा उंट आहे उंट. मित्रांनो आता आपण बसने चाललोय. तर आपली अशी इथं गँग बसलेली आहे. चैतू दादा, ऋषी दादा, इकडे वैशाली मम्मी, इथं मावशी ओके आणि आमचे पप्पा. तर आम्ही सगळे मिळून आता चाललोय फिरायला. लेट्स गो. तर गाईज आता जे हे आहे ना, हे मेट्रो स्टेशन आहे स्वारगेटचं आणि हे जेवढं वर आहे ना गाईज त्याच्या डबल एक खाली आहे. हे तरी काहीच नाही, तर मॉल बनतंय ऍक्च्युली. पुणे शिकतंय मुंबई पासून काहीतरी. चला, हे एक एलिव्हेटर आहे गाईज आणि हे एक दुसरं एलिव्हेटर आहे. पण आमची मावशी इतकी टॅलेंटेड आहे की ती जिन्यानी येते. चला आता तर मावशीला नेणंच आहे. चला चला चला. अरे हा गेली फायनली मावशीने एंट्री केली. चला आता उतरताना कशी उतरते बघूया. आरामशी तुला ढकलून देणार. हा सक्सेसफुली उतरली मावशी. अरे 2 एलिव्हेटर खाली जायला, 2 वर यायला. एकटी ट्राय करणार का मावशी, एकटी ट्राय करणार का? कसं वाटतंय, कसं वाटतंय? हा मस्त, एकदम छान. फर्स्ट टाइम आले मी या पुण्याच्या मेट्रो मध्ये. खूप मस्त आहे. 5 माळ्याचं आहे. 5 माळ्याचा ग्राउंड फ्लोर आहे आणि खूप छान मेट्रो स्टेशन आहे. खूप चांगल्या सुखसुविधा आहेत. हम बहुत बार आए हैं इधर, इसलिए हमको नहीं पूछना. एकच नंबर, नाद करायचा नाही. कसं वाटतंय? छान छान, खूप छान वाटतंय. एवढं स्मूथ तर आहे ते, एवढं काय घाबरायचं त्याच्यात. अरे बाबा, मी कधी गेले नाही. त्या दिवशी एकदाच आले होते. असं वाटतं पडले बिडले तर. माझी आजी घाबरगुंडी. तिकीट बुक करूया आणि मेट्रोनी जाऊया. लेट्स गो. एसी मध्ये घरामध्ये खूप छान वाटते. ऍक्च्युली हा मॉल आहे म्हणून इथे एसी आहे. काय फर्स्ट टाइम मेट्रो बघतोय. चला लवकर रे, जाईन मेट्रो. अरे यार रे लवकर, तिला म्हणतो रे. हो मेट्रो यार, या लोकांमुळे गेली गायच मेट्रो. काय करायचं आता दुसऱ्या मेट्रोची वाट बघूया. मेट्रो बघा गायच, मेट्रो बघा. परफेक्ट आलाय ना. ऍक्च्युली मध्ये असा ट्रेनचा प्रवास असला पाहिजे. अरे ट्रेनचा रे, तुला सांगतो असा ट्रेनचा प्रवास असला पाहिजे. लेट्स गो गाइस. मेट्रोने हॉर्न मारलेला आहे, दरवाजे पण बंद झालेत आणि आता मेट्रो निघाली. टाइम बघा. मेट्रो बघा कसली खतरनाक आहे. एवढाच एरिया आहे मेट्रोचा, कळणार पण नाही कोणाला मेट्रो आहे. एवढाच एरिया फक्त मेट्रो. बस संपला विषय.
हे बघा गाईज, ही आहे पुण्याची तुळशीबाग सुन के गार्डन समजे क्या, मार्केट है मार्केट, पुणे का सबसे बड़ा मार्केट तुळशीबाग. ऍक्च्युली बघायला गेलं ना तर हे ठाण्याची फील देतोय, पण ठाण्याचा रोड इतका लांब नाहीये, थोडा छोटा आहे. मित्रांनो, हे आहे तुळशीबागेतलं हे राम मंदिर. चला आतमध्ये जाऊया आणि श्रीरामांचं दर्शन घेऊया. इथे आतमध्ये कीर्तन भजन चालू आहे. A few moments later. तुळशीबागातलं हे मानाचे गणपती. मगाशी आपण या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती तिथे होतो आपण. आता आपण जाऊया पुढे, त्यांना शोधायला, ते भेटणं झाले. तर मित्रांनो, आम्ही इथे मार्केटमध्ये फिरत होतो. आपण मार्केटमध्ये इथे फिरत होतो, पण फिरता फिरता आम्हाला प्रत्येक दुकानवाला म्हणतोय की गाऊन बघ, गाऊन बघ, गाऊन बघ, गाऊन बघा, गाऊन बघा. आता त्यांना कोण सांगणार, आम्ही जर इथे गायलं तर सगळेजण बेशुद्ध पडतील. तेवढा भारी आमचा आवाज आहे, काढायला तुम्हाला टाइम लागेल. छुपे गणपती मंदिर आहे. खूप सारे असे पुण्यात लपलेले मंदिर आहेत, तुम्हाला ते भेटणार पण ना, पण आम्ही तुम्हाला शोधून देऊ, तुम्ही टेन्शन नका घेऊ. दिवसाचा अंधार झाला आणि आम्ही तुळशी बागेच्या बाहेर आलो. अर्धी दिवस बाग तर फिरली पण नाही तुळशी बाग, आणि आता आपण बाहेर आलोय. जाऊया, दगडूशेठ आलोय मंदिराच्या इथे. गाईस, फायनली आता आम्ही मेट्रोला आलो. आता घरी जाणार आहे. जेन्युअनली सांगतो, तुळशी बागेपेक्षा इथं लय बरं, लय बरं. नो गर्दी, नो गर्मी, एक नंबर वाटतं इथं. चला आता तिकीट काढूया आणि घरी जाऊया. तर मित्रांनो, आता आपण मेट्रो मध्ये चढलोय. आपला प्रवास, आपला फिरणं झालेलं आहे आणि आता फिरून सगळं पुणे आपण आता घरी चाललोय. तर चला जाऊया घरी. मागाया ना पिऊया नाही. काय झालं भाई, स्कॅन नाही होते. झालं झालं झालं. फोन पाडला तू. हा मग विचार, तिला विचार. तर ताई, ह्याने धक्का दिला, फोन पडता पडता राहिला ना. मग केवढी खतरनाक कॅच केली मी. मग काय, आम्ही एलिव्हेटर युज करतोय. तर एलिव्हेटरच्या कंपनीचं नाव काय बघा. एलिव्हेटरच्या कंपनीचं नाव आहे सचिन दलिंदर. चला. अरे काय नाही, चल चल, नॉर्मल आहे सगळं. मिमिक्री आर्टिस्ट इथं. आता आपण आलो आहोत सारस बागेत. मस्तपैकी फिरायला आलोय आता. चला फिरूया सारस बाग, बघूया कशी आहे कशी नाही. आता आपलं फोटो सेशन झालेलं आहे गाईज, आणि आपण आता जाऊया मंदिरामध्ये, बघूया मंदिर कसं आहे. हे मंदिर ते गाईज आहे बघा. इथे हलकसा तलाव आहे आणि ह्या तलावामध्ये कॅटफिश असतात असं हा म्हणतोय. तर आधी आपण मंदिराचं दर्शन घेऊया आणि मग बघूया तलाव. A few moments later. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंगची परमिशन नव्हती आणि आपण मंदिराचं दर्शन करून आलो. छान मंदिर आहे, सिद्धिविनायक गणेशाचं मंदिर आहे. आणि हा जो तलाव आहे त्याच्यामध्ये मासे आहेत, मासे खूप मोठे मोठे कॅटफिश आहेत. हे बघा इथं दिसली का, ही कॅटफिश आहे. त्याच्यानंतर हे बघा इथं पण एक कॅटफिश आहे, हे बघा ही. चला बघू पुढं, अजून जर चांगले चांगले दिसले तर दाखवू. मगर पण आहे, बघायची का. हे मगर आहे रे, हे मगर आहे रे. मैं गाली नहीं दे सकता, फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं. हे मगर आहे रे तिकडं. हे बघा हे बघा हे बघा कॅटफिश बघा, कॅटफिश बघा. दिवसाच्या टायमिंगला गायचे अजून क्लिअर दिसले असते कॅटफिश.
पण जाऊ द्या, ही कॅट आहे, हिलाच बघून. देख 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 कैसा खुश हो रहा ही काय कॅटफिश आहे? मगर फिश. अरे झेलफिश आहे. सॉरी गाईज, सॉरी, सो मच सॉरी. कारण की जस्ट आम्ही एंटर केलं आणि गार्डन बंद झालेलं आहे. डॅम ब्रो. चला आता बघूया काय खादडण्याचा विषय. हे जर मी माशांना टाकलं ना खायला तर मासे स्वतःहून माझ्यासाठी जीव देते, म्हणून मी हे करणार नाही. अच्छा, जरा खादडण्याचा विषय बघूया. पोटोबाचे पूजा करूया आणि घरी जाऊया. घरी मस्त बिर्याणी आहे, बिर्याणी. इथे सगळेजण बसले आहेत. ओली वेळ घेतली, ओली वेळ खाऊया मस्तपैकी. कारण की तोंडले सुकले, पाणी पिलं तरी सुकलं सारखं जाणवत होतं. मस्त वेळ घेतली ना, ओली वेळच घेतली. तर चला ती वेळ खाऊया, जी चौकशी येते बघूया आणि घरी जाऊया. खूप याद आहे तेरे को. आठवत नाही का तुला, तू कोल्हापूरला गेला होता तेव्हा भेळ खाल्ली होती? आठवतं की आम्ही तेच विचारलं, कुछ याद आहे तेरे को? तू कुछ विचारलं, मुझे याद आया भूला हाऊसफुल 4 का. भूला. डोक्यावर पडलाय काय का? तुला आठवलं का? हो आठवलं. काय जे तुला आठवलं ते. जे माझ्या आठवलं ते काय आठवलं ते सांग ना. आता बस गप चल. हे बघा गाईज आपली भेळ कशी दिसते. हा बघा कशी आहे भेळ, कशी आहे. तर मित्रांनो ही भेळ आहे अशी. खाल्ली भेळ चांगली आहे, चांगली. तर मित्रांनो फायनली आता आपलं सगळं फिरून झालंय, खाऊन झालंय आणि आता आपण चाललोय घरी. तर फायनली आता आपण घरी जाणार आहे बसने. चला जाऊया घरी. गाईज मला चालायची गरज भाई. ड्रिल मारतोय माझ्या पाठीच्या आतमध्ये मागणं. टेक्निक असती मार्गाळ्यांना पटपट पाळवायची. मित्रांनो बसण्याची इथं उत्तम व्यवस्था आहे, एकदम उत्तम व्यवस्था आहे इथं बसण्याची. Later that night. तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि आपण उठलो आता मुंबईकडे रवाना होण्यासाठी. चला सगळे लोक तयार झालेत, 5:30 वाजलेत, निघूया. आता सगळी आपली पॅकिंग वगैरे झाली. एकदम मावशीचं घर आहे, 5:45 झाले. चला रे लवकर. तर मित्रांनो आता आम्ही आलोय खामशेटमध्ये. थोडं खानपान बघायला, भूक लय लागली होती पण काहीच चालू नाही. इतक्या सकाळी वडेपाव वगैरे सगळं बंद आहे. त्यामुळं भेळ घेतली आहे, फक्त भेळ खाऊया आणि 2-4 चॉकलेट खाऊया आणि परत आपल्या प्रवासाला सुरू करूया. आणि मला खूप सर्दी झाली. तर मित्रांनो आता फायनली आपण घरी पोहोचलोय. खूप चांगला प्रवास झाला, मस्त वाटलं, सगळे आले. आता थोडं हातपाय वगैरे धुवूया, फ्रेश होऊया, जेवण करूया, झोपूया. एवढीच आता आपली रुटीन राहणार आहे. तर चला कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. असाच अजून व्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत हसत खेळत राहा, मजेत राहा. बाय बाय.